मित्रांनो, मी 20 दिवसापूर्वी गॅस बाटला बुक केला होता आणि एवढ्या प्रयत्नाने तो बुक झाला आणि तो गॅस बाटला परवा दिवशी आला. बघा या गॅस स्टोवला किती खड्डे आहेत, किती बँड झालेला आहे, बघा तुम्ही कशी हालत आहे. आणि आज मी लावला माझा बाटला संपल्यानंतर. विचार करा तुम्ही, एवढा पेट उठला होता, एवढा लिकेज झाला होता. मी बाजूवाल्याकडून नवीन ते असतं रेग्युलेटर असतो तो चेक करून बैठला, तरी पण त्या बाटल्यामध्ये तोच प्रॉब्लेम. दुसऱ्या बाटल्यामध्ये माझी गॅस स्टोव लावली तर प्रॉब्लेम नव्हता. त्यानंतर मी गॅस स्टोव बदली केला, पाईप बदली केला, गॅस आणि हे रेग्युलेटरसुद्धा चेक केला, तरी काय प्रॉब्लेम होता. त्या बाटल्यामध्ये लिकेजचा प्रॉब्लेम येत होता आणि खूप म्हणजे खूप आग झाली. तुम्हाला सांगतो मी सांगू शकत नाही. आमचे लहान लहान पोरं आहेत, बघा तुम्ही बघू शकता. उद्या शाळा आहे त्यांची. अचानक भयानक घडलं. असा न कळत जर एखादा गॅस स्टोव जर आपला संपला तर आपल्याला काही गोष्टी करता येतात. अचानक भयानक असं घडलं तर आता करायचं काय? आधीच ह्या गॅस स्टोवची मंदी चालू आहे. आता मी काय करू तुम्ही सांगा? याला जिम्मेदार कोण आहे? बघा आपल्या भारताची परिस्थिती अशी आहे. तुम्हाला सांगतो मी, गॅसची कंडिशन बघा कशी आहे. खूप बेकार कंडिशन आहे मित्रांनो. तुम्ही सावध राहा. गॅस स्टोव बाटला जपून वापरा, माझी ही तुम्हाला नम्र विनंती आहे.